नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्यापैकी अंधार झाला आहे, रात्रीचे जवळजवळ 9:30 झाले आणि आम्ही घराबाहेर पडतो आहे. तर झालं असं की मी जरा नाराज होती निखिलवर, काहीतरी थोडं कारण झालं होतं त्याच्यामुळे. तर त्याने मला मनवायसाठी काय केलं असेल, जनरली लोक खूप मागे पुढे करतात किंवा सॉरी तर माझ्या नवऱ्याला म्हणताच येत नाही आणि मी आता ती अपेक्षा पण सोडून दिली आहे. त्याच्यामुळे त्याने त्याने काय प्लॅन केला आहे ना, हे तुम्ही बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा यार. ओके, तर मी आज चालली आहे यूट्यूबच्या इव्हेंटला. क्रिएटर्सचा एक इव्हेंट आहे, मला पण इन्व्हिटेशन आलं होतं, रजिस्ट्रेशन केलं होतं आम्ही, त्याच्यानंतर त्यांनी इन्व्हाइट केलं. तर तिथे चालली आहे. पहिलं माझं असं काहीतरी इव्हेंट आहे, मी काय खूप शूट नाही करणार आहे. तर जसं तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं असेल, त्याने दगडूशेठचा प्लॅन केला. त्याला माहिती तिथे जायला मी नाही पण म्हणणार नाही, तिथे मी नाराज होऊन येऊ पण शकत नाही. त्याचे शॉर्ट मला नाही घेता आले कारण ट्रॅफिक वगैरे पण होती, तर म्हटलं नको गोंधळ. पण मंदिरात आमचं खूप छान दर्शन झालं, कारण आम्ही रात्री गेलो होतो बऱ्यापैकी. आणि बाहेरचं पण जे आहे ना, ते खिडकी ती पण त्यांनी ओपन केलेली होती, तेव्हा बाहेरच्यांना पण खूप छान दर्शन होत होतं. मी जरा तुमच्यासाठी पण शॉर्ट घेतला आणि दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं यूट्यूब इव्हेंटला. या इव्हेंटसाठी मी खूप एक्सायटेड होते. 10:30ला एंट्री घेणार होते ते, 10 वाजता तिथे बोलवलेलं होतं. आम्ही 9:45च्याच आसपास गेलेलो होतो, पण जवळजवळ 11:30 वाजता त्यांनी आम्हाला आत घेतलं. पण सरिताताईकडे खूप एनर्जी होती म्हणून छान गेम वगैरे सुरू झाले. बाकी प्लॅन वगैरे त्यांनी बऱ्यापैकी केलेला होता. तर तिथे ह्या ब्रिक्सवर जे काही येत होतं ते सांगायचं होतं. मला आलं होतं की मी जे यूट्यूबचे व्हिडिओ बनवलेत त्याच्यातला आत्तापर्यंतचा खास व्हिडिओ कोणता आहे, तर मी त्याचंही आन्सर दिलं. याचा आन्सर दिला आहे मी. माझ्या डिलिव्हरीचा व्हिडिओ माझा फेवरेट होता, कारण माझ्या बाळाचा जन्म झाला होता मेमरी फोटो. आता आम्ही एक गेम करतो आहे आणि त्यात पण मला शूट करायचं आहे, सो मी शूट करते आहे. नवीन नवीन मैत्रिणी पण भेटल्या आहेत यावाल्या आणि भारी पण वाटत आहे. खूप आवाज आहे पण मजा येते. बोला बोला आता. माझ्या हातात कॅमेरा थांबून दिलाय, काय बोलायचं काय काय माहिती. थोडी हेल्प, मोठ्या ब्लॉगरकडनं थोडी हेल्प. नाही नाही, आम्ही ऑलरेडी एवढा गप्पा मारल्यात ना, त्याच्यामुळे आता व्हिडिओमध्ये काय वेगळं बोलू हे कळत नाही ना. पण छान वाटलं आल्यावर ना त्यांनी आपल्याला. फायनली बॅक टू होम. सकाळी फार लवकर गेले होते, यायला बरंच लेट झालं कारण आम्ही नंतर गप्पा मारत बसलो होतो. खूप छान छान क्रिएटर्स पण भेटले आज, तर भेटून खूप छान वाटलं. इव्हेंट ऑनेस्टली सांगते, म्हणजे तुम्हाला कोण काय सांगेल माहीत नाही, बट इव्हेंट एवढा काही खास असा नव्हता. जेवढं मी यूट्यूबवर बाकीचे व्हिडिओ बघितले होते, इंस्टाग्रामवर बाकी क्रिएटर्स कलेक्टिव्ह बघितले होते, तेवढा खरंच खास नव्हता. प्रमोशनच वाटलं मला ते जेमिनी एआयचं. बट ठीक आहे, बाकी क्रिएटर्सला वगैरे भेटून खूप छान वाटलं. कितीतरी फेसलेस चेहरे जे माहीत नसतात, ज्यांचा फक्त आपण आवाज ऐकतो, ते पण आपल्याला बघतात, आपण पण त्यांना बघतो किंवा ते म्हणजे खूप भारी वाटलं. एक ताई होत्या ज्या ते चल गं पोरी व्हिडिओ बनवतात बघा, त्या माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी इतकं छान म्हटलं आणि मला त्यांचा फेस नसायचा, मला कनेक्टच होत नव्हतं. नंतर जेव्हा त्या बोलायला लागल्या मला इतकं भारी वाटलं की अरे यांची व्हिडिओ पण कंटिन्यू बघतो, बट फेस माहीत नव्हता. बट आज भेटून खूप छान वाटलं. असे खूप सारे लोक भेटले, तर तो एक छान अनुभव होता. परत आज खूप दिवसांनी येतात, तर माझं एका ब्रँडसोबत मीटिंग होती. मग मी फुल गाडीत बसून, कारण मी पहिल्यांदा आय थिंक अशी बाहेर गेली असेल एकटी. सखीच्या डिलिव्हरीनंतर निखिलसोबत असतो घरी, दादा वगैरे असतात, असं एकटं कुठेतरी सोलो जाणं हे पहिल्यांदाच झालं असेल असं खरंच मला असं वाटतं 2 वर्षात. तर मग येता येता माझी ब्रँडसोबत मीटिंग चालू होती, तो फुल गुगल मीटिंगचा कॉल चालू होता आणि मी डिरेक्टली फ्लॅशबॅकमध्ये गेले. जेव्हा मी ऑफिसला होते, कॅबने जायचे यायचे अगदी स्टार्टिंगला. नंतर तर मला वर्क फ्रॉम होमचंच माझं नशीब होतं की मी पहिले 1-2 महिने फक्त असा प्रवास केला, बाकी सगळा जॉब मी घरून केलेला होता. तर ते मी डिरेक्टली त्या दिवसात गेले की भाई मी कसे कॉल अटेंड करायचे वगैरे बसून, किंवा मी जेव्हा तिथे त्या रूममध्ये पण गेली, त्या बॉलरूममध्ये गेली ना, तेव्हा पण मला असं वाटलं कंपनीचे जेव्हा इव्हेंट्स वगैरे असायचे तर ते अशाच ठिकाणी अरेंज वगैरे व्हायचे, तसं वाटायचं यार मिस करतो आपण काहीतरी. तर आय डू मिस माय जॉब, नॉट फॉर पैसा मी इथे पण कमवते, बट मी मिस करते. आज मला तसं वाटत होतं की यार ती फिलिंग पण घ्यायची आपल्याला, कारण
जेव्हा आपण कॉर्पोरेटमध्ये असतो तेव्हा असे इव्हेंट वगैरे खूप अटेंड करतो, काहीतरी वेगळीच मजा असते जेव्हा आपण टीम इव्हेंट्स वगैरे अटेंड करतो. तर येस, मी थोडं मिस करते असं मला आज जाणवलं. असं इव्हेंट छान नव्हता पण अनुभव छान होता असं म्हणता येईल. अनुभव ॲक्च्युली खूप छान होता. आता आम्हाला आजच जायचं होतं सिन्नरला. आम्ही घरी चाललो आहे. घरी कशासाठी चाललो हे तुम्हाला पुढचे व्लॉग बघावे लागतील. मे बी काहीतरी बरं जाऊ दे, मी काही सांगत नाही. तर आम्ही घरी चाललो आहे. आजच जायचं होतं. माझ्या बॅग वगैरे सगळ्या पॅक झाला आहे कालच, जर तुम्ही शॉर्ट्स बघितलं असेल. माझी प्रॉपर पॅकिंग झाली आहे, माझी सखीची, निखिलची. आम्हाला आज मी घरी आली की लगेच निघायचं होतं, कारण निखिलला एवढे काही कॉल्स वगैरे नव्हते. कट्टू मी घरी आल्यावर तर म्हणतो तनु आज आपण जाऊच शकत नाही काहीही झालं तरी. एक तर घरच्यांना पण हुरावून ठेवलेलं आहे, बट त्याला खूप काहीतरी अर्जंट काम आलं आहे. तो आत्ता पण ऑफिस करतो आणि तो बोलला की मला रात्री नाही, म्हणजे आपण जर गेलो तर मला नाही कॉल अटेंड करता येणार गाडीतून, सो थांबूयात, उद्या पहाटे जाऊयात. ठीक आहे, म्हणजे मला अजून थोडा आराम करायला वेळ मिळेल. तर असं काहीचं होतं. पुढे काय मी आज तेच व्लॉग शूट करणार होते, कारण तुम्हाला घरचे व्लॉग बघायला खूप आवडतात. जेव्हा सखी आणि तात्यासोबत असतं आम्ही घरी गेल्यावर त्या व्लॉगला तुम्ही प्रेम पण खूप देतात. पण मग आता आज ते शक्य नाही. आय थिंक मी कंटिन्यू करेल किंवा बघेल कसं काय होतं ते. बट इथून पुढचे व्लॉग खूप छान छान असणार आहे, सो अजिबात मिस करू नका. आणि पुढे काय होतं ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. कट टू डायरेक्ट रात्र, आणि तुम्हाला माझ्या अवतारावरनं करत असणार आहे की मी किती जास्त थकली आहे. कारण झालं असं की थोडासा आळशीपणा केला, पण तो मला एकदम वाईट प्रकारे भोवला आहे असं म्हणता येईल. कारण झालं असं, मी जेव्हा आली ना तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला घरी गेल्या निघायचं, म्हणजे घरी गेल्यानंतर निघायचं आहे. तुम्ही ठरवलं होतं की घरी आल्यानंतर पटपट काय असेल ते आवरून घेऊयात, वरचं जे झाड आहे पुसायचं. बाकी डीप क्लिनिंग मी बऱ्यापैकी केली होती, पण तेच घर झाडून पुसून सगळं झाकून पुकून असं प्रॉपर जाऊयात असं ठरवलं होतं. पण मी जेव्हा घरी आली तेव्हा निखिल बोललं की आपल्याला आज नाही जायचं आहे, उद्या जायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे चला यार, उद्या जायचं तर आहे थोडा वेळ आपल्याकडे, तर नंतर आवरू. छान ताणून दिली होती मी. बापलेकीची मस्ती कधी संपेल काय माहीत नाही. तर मी छान झोप काढली, कारण सखी पण झोपलेली होती. त्याच्यानंतर उठल्यानंतर पण आळमटळम, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. मग हे पण घेऊन जाऊ का, ते पण घेऊन जाऊ का, आणि 2 ब्रँडच्या स्क्रिप्ट द्यायच्या होत्या. खूप अर्जंट, म्हणजे आजच डिसाईड झालं, त्यांना आजच हवं होतं. तर त्यात पण माझा थोडा वेळ गेला आणि नंतर इकडचं तिकडचं असं उद्योग करता करता मला जवळजवळ 9:30 वाजले. 9:30 वाजता मी आवरायला घेतलं. म्हणजे खूप काही आवरायचं नव्हतं, पण जे आवरायचं होतं त्याच्यात पण माझा इतका वेळ गेला. माझं असं असतं ना, मला तिकडनं आल्यानंतर खूप कंटाळा येतो काम करायचा. कारण माहेरी म्हणा किंवा सासरी म्हणा, मला काही खूप जास्त काम नसतं. स्वयंपाकही नसतो सासरी तर, आणि माहेरी तर मज्जाच मज्जा असते. माहेरी तरी स्वयंपाक असतो मला थोडाफार, पण सिन्नरला तर मला बऱ्यापैकी आराम असतो. त्यामुळे असा एक 10-12 दिवस आराम करून पुन्हा इकडे आल्यानंतर आल्याला हातात झाडू घ्यावा लागतो ना, तर चिडचिड होते. बट ऑप्शन नसतो, झाडायला आणि पुसायला मलाच करावं लागतं, काय करावं लागतं. पण ॲटलिस्ट बाकीच्या गोष्टी तरी करून जावं असं माझं असतं. त्याच्यामुळे मी 3 दिवसापूर्वी फ्रीज आवरला होता, कारण घरून कितीही नाही म्हटलं तरी इतका जास्त भाजीपाला येतो ना. आणि मग ते नंतर मग तो भाजीपाला आल्यानंतर पुन्हा सगळं क्लीन करा, असं करा तसं करा. त्यापेक्षा मी 3 दिवसापूर्वीच फ्रीज प्रॉपर क्लीन करून ठेवला होता. सगळे आतले डबे बिबे घासून फ्रीज चांगला धुवून काढलेला होता. त्याच्यामुळे तो एक प्रश्न मिटला होता. पुन्हा आम्हाला घरूनच पिठं वगैरे येतात, जे काही असतं आपलं ज्वारीचं बाजरीचं जे काही असतं. मला इथे आमच्या इथली गिरणीसुद्धा माहीत नाही आहे. तर मग ते पण आल्यानंतर ते डबे घासपूस करायचे आणि मग त्याच्यात भरायचं, कारण खरंच आल्यावर कंटाळा आलेला असतो. तर त्याच्यापेक्षा मग ते डबे वगैरे पण धुवून पुसून ठेवलेले होते की आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही होणार. पण हे जे बाकीचं होतं ना, ते 1 आवरता 2 आवरता आणि त्यात सखीच्या खेळणे आवरता माझा इतका वेळ गेला की मी 9:30ला सुरुवात केली होती आणि जवळजवळ 11 वाजले. आणि मला इतकं जास्त थकल्यासारखं झालं, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर वाटत असेल. मी आंघोळ करून आली आत्ता. उन्हाळ्यात रात्रीची आंघोळ ब्लेसिंग आहे असं मला वाटतं. तर झालं आहे आता सगळं. उद्या पहाटेच निघू आम्ही 4-1 वाजता. म्हणजे आमचा तर 4चा प्लॅन झाला आहे, बट सखी आत्ता पण उड्या मारते, त्याच्यामुळे माहीत नाही. कारण माझ्या सखीच्या झोपेचं काही नाही, आम्ही गाडीत पण झोपू शकतो. बट निखिलची झोपणं खूप मॅन्डेटरी आहे आणि तिला रात्री निखिलच लागतो झोपायला. तो जोपर्यंत गोष्ट सांगत नाही तोपर्यंत ती झोपत नाही. त्याच्यामुळे त्यांची मस्ती किती वेळ चालेल माहीत नाही. तर म्हटलं चला आपण पण ब्लॉग एंड करूयात. तर इथले ब्लॉग इथे संपत आहे. बघा, तुम्हाला माझा हा पिवळा डाग दिसतो आहे का? मला एक DM पण आलेला होता. तर झालं असं, मी तुम्हाला आय थिंक 1 मेची गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटत नव्हतं, मला खूप उलट्या होत होत्या. तर ते करता ना मला इथे बेसिंग लागलं, आमचं इथेवालं बेसिंग लागलं. आणि ते
दुखत नाही आहे मला, पण त्याचा असा पिवळा डाग पडला. आधी ना तिथे अशी चीर पडल्यासारखं होतं थोडं, त्याच्यानंतर आता हे असं थोडं निळं पडलं होतं आणि आता ते असं प्रॉपर पिवळं. काही व्हिडिओमध्ये ते खूप विचित्र दिसतं आहे. मला आई बोलली, अगं तुझी हळद वगैरे लागली का त्या 2-3 दिवसापूर्वी, की हळद वगैरे लागली का तुला इथे? म्हटलं नाही, तसं तर काही नाही झालं. लागल्यानंतर पण मी काही हळद वगैरे लावली नव्हती, बट ते पिवळा का पडला आहे तेवढा आय रिअली डोंट नो. तुम्हाला जर माहीत असेल याच्यापैकी याच्या रिलेटेड काही तर डू कमेंट. तर आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हाला ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल, आता मी घरी जाणार आहे तर घरचं काय बघायला आवडेल तेही खाली कमेंटमध्ये सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता यार, तेवढं तर देऊन जा. आय नो आजच्या ब्लॉगमध्ये सखी अजिबात नाही आहे, पण काय करू, ती एवढी जास्त ॲक्टिव्ह नव्हतीच किंवा काही नव्हतंच वेगळं असं शूट करण्यासारखं, सो मी नाही केलं. तुम्हाला माहिती, जेव्हा सखी काही करते तेव्हा मी नक्की दाखवते, पण बळजबरी तिला काही करायला लावणं म्हणजे मी आता ती मस्ती करते, पण आता मी तिथे कॅमेरा नेला ना तर ती सगळं विसरून जाईल, चिडचिड करेल. त्यापेक्षा मग नको, जे काही आहे ते आहे. तर येस, असा काय होता दिवस. इथून पुढचे ब्लॉग बघायचा अजिबात विसरू नका, कारण आम्ही घरी चाललो आहे. मस्त असे ब्लॉग राहणार आहेत. सो येस, चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. मला प्रचंड झोप येते हेही तुमच्या लक्षात आलं असेल. चला, बाय.